अजून एक दैनिक ऐक्यामधलं माझं जुनं लिहिलेलं आर्टिकल, ते परत नव्याने वाचताना मला पण मजा येते. पहा, तुम्हाला आवडतं का? निद्रा किंवा झोप, निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. दिवस वाईट गेलेला असतो, शारीरिक धावाधाव आणि मानसिक कावाकाव. कसं तरी जेवून आपण झोपतो आणि सकाळी उठल्यावर इतकं ताजंतवानं असतो की जसं काही घडलंच नाही काल. हे सर्वांनी कधी कधी अनुभवलेलं असतंच. झोपेचं हे गौड बंगाल, निसर्गाची अद्भुत रचना, सर्व सजीवांसाठी एक ॲक्च्युली रिचार्ज आहे. रिचार्ज हा शब्द हल्ली सगळ्यांना कळतो म्हणून खरं इथे वापरला. 24 तासात जवळजवळ 8 तास म्हणजे आयुष्याचा 1/3 वेळ आपला झोपेमध्ये जातो. मग त्याच्याबद्दल माहिती नसून कसं चालेल? झोप हे आता एक मोठं शास्त्र झालंय. त्याच्या संशोधनात अब्जावधी डॉलर्स खर्च झालेत. कित्येक PhDs जगभर झोपेवर झालेले आहेत. मेलॅटोनिन नावाचं एक द्रव्य मेंदूमध्ये वाढत वाढत जातं आणि मग तात्पुरती गुंगी येऊ लागते. शरीर थकलं आणि शरीराची दैनिक लयबद्धता मेलॅटोनिनला इशारा देते. पुरेसं मेलॅटोनिन झालं की मग झोप यायला लागते. हृदयाचे ठोके आणि काम कमी होतं, ब्लड प्रेशर कमी होतं, सर्व चालना कमी होतात. शरीर आणि मन सावधान मधून विश्राम मध्ये जातं. पुढच्या 7-8 तासाच्या झोपेत फक्त 75% गाढ झोपेचा असतो. त्यामध्ये अंग शिथिल होतं, डोळे हलत नाहीत, म्हणजे नॉन रॅपिड आय मुवमेंट NREM स्लीप. स्नायू आणि हाडं स्थिरस्थावर होतात. रोगप्रतिकारक शक्ती पूर्ववत होते. या NREM झोपेमध्ये दात खाणं, चालणं, लघवी होणं हे होऊ शकतं. पण या झोपेनंतरच झोपेचा खरा आनंद मिळतो. अशा NREM झोपेमध्ये समजा जाग आली किंवा उठवलं गेलं तर मग बराच वेळ झोपाळलेल्या अवस्थेत जातो. या उलट 25% झोपेचा भाग हा REM स्लीप असतो, म्हणजे रॅपिड आय मुवमेंटचा असतो. झोप लागल्यानंतर साधारण 90 मिनिटांनी REMचा काळ सुरू होतो. यामध्ये स्वप्न पडतात पण कुठलेही स्नायू हालत नाहीत. 24 तासाच्या दैनिक कालचक्राचा एक महत्वाचा भाग निसर्गाने झोपेसाठी दिलेला आहे. काय अद्भुत रचना आहे पहा. जीवित कार्य करत राहण्यासाठी ऊर्जा दिली आहे आणि मग 24 तासामध्येच झालेली झीज भरून आणण्यासाठी झोपेचं डिझाईन आहे. जिराफासारखा मोठा प्राणी फक्त 2च तास झोपतो. कोआला नावाचा एक छोटेखानी प्राणी जो फक्त ऑस्ट्रेलियामध्येच असतो, तो जवळजवळ 20 ते 22 तास झोपतो म्हणे. कोआला कुठला असं म्हणण्याऐवजी भारतामध्ये कुंभकर्ण कुठला हेच जास्त शोभून दिसतं. पक्षी, कीटक सगळे झोपेसदृश्य काहीतरी करत असतात. डॉल्फिन सारखी मंडळी आयुष्याचा पहिला महिनाभर झोपतच नाहीत म्हणे. असं वाटलं मला की जागृततेचे संस्कार तर असतात की काय यावेळेला. थोडक्यात बहुतेक सजीवांच्या त्या 4 मूलभूत गरजा असतात, म्हणजे खाणं, स्वतःचं संरक्षण करणं, पिढी प्रपंच पुढे चालवत राहणं आणि झोपणं. ओशोसारख्या अनेक फिलॉसॉफरनी झोपेला खूप वरचा दर्जा दिलाय. मृत्यू सदृश अनुभव असतो असं ओशो म्हणतात. झोपेत गाढ झोपलेल्याला मृत्यूप्रमाणे जगाचं भान नसतं आणि तो टक्क जागा होतो. ही एक कमालच आहे असं ते म्हणतात. जो नीट झोपू शकत नाही तो नीट जगू शकत नाही. झोपेनी ऊर्जा केंद्र शांत होतात आणि जिवंतपणा गोळा होतो असं ओशो म्हणतात. उपनिषदात जागृतावस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती म्हणजे विश्रांती आणि रिस्टोरेशन, आणि तुर्या म्हणजे समाधी किंवा ट्रान्स, यामधून मोक्षप्राप्तीचं वर्णन आहे. इथे झोपेला ॲक्च्युली आध्यात्मिक महत्व आहे. आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक सुशिक्षित भारतीय तरुण हे जाणतो की चांगली झोप आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त आहे. झोप
एक आरामदायी पर्याय नाही, ती एक अनिवार्य बिनशर्त नैसर्गिक गरज आहे. झोप एक आरामदायी पर्याय नाही, ती एक अनिवार्य बिनशर्त नैसर्गिक गरज आहे. स्वप्न हा एक न समजलेला स्वप्नाच्या पलीकडचा विषय आहे. तीव्र भावना आणि जिवंत दृश्य त्याच्यामध्ये असू शकतात. मेंदू स्वप्नामध्ये भावनांचं वर्गीकरण करतो का पुष्टीकरण करतो हे काही कळत नाही. बऱ्याच काल्पनिक अघटित घटना तिथे शक्य असतात. सकाळची स्वप्न खरी हे सगळे आरोप आहेत. स्वप्नामध्ये स्थळ काळाचं वर्गीकरण नसतं, त्यामुळे गेलेले आजोबा स्वप्नात येऊन आजच्या विषयावर बोलू शकतात. बाकी काही मनातल्या गोष्टी स्वप्नात का होईना घडतात हे तरी बरं आहे. झोप इतकी उपयुक्त तर मग झोपेचं खोबरं तितकंच खवट. निद्रानाश, इन्सॉम्निया, अतिझोप, घोरणं हे सगळे झोपेचे आजार मानले जातात, स्लीप डिसऑर्डर्स. तर स्लीप स्टडीमध्ये वेगळे वेगळे सेन्सर्स लावून झोपेचा शास्त्रशुद्ध अभ्यास होऊ शकतो आणि त्यातून या आजारांवर तोडगा निघू शकतो. झोपेची महती एवढी असते हेच माहीत नसतं. 1970ला अमेरिकेत पहिले स्लीप डिसऑर्डर क्लिनिक स्थापन झालं. अजून भारतामध्ये 2024 साली पोटावर मोजण्या इतकीच अशी क्लिनिक्स आहेत. खरं तर शाळांमध्ये आहार, व्यायाम जसा शिकवला जातो तसाच काही वेळ निद्रा या विषयावर बौद्धिक घेण्यात जायला हवा. स्लीप कल्चर, स्लीप हायजीन, क्वालिटी ऑफ स्लीप, स्लीप एन्हान्समेंट अशा बऱ्याच मार्गांनी तो धडा किंवा तो तास खुलवता येईल. झोप म्हणजे एक चालू असलेली हालचाल किंवा चळवळ बंद पडणं असं असल्यामुळे हे रूपक पुष्कळदा दुसरीकडे वापरलं जातं. धंदा झोपला, संपादकीय डुलकी, मेरे अंदर सोया हुआ जानवर जाग गया. झोप तात्पुरती असते हे आता मध्ये गृहीत धरलेलं असतं. काकांनी पुतण्याला झोपवलं हे वाक्य कदाचित तात्पुरतं आहे का परमनंट आहे काय कोण जाणे. बसचा ड्रायव्हर सुखाने झोपेत गेला, त्याचे सहप्रवासी बिचारे किकाटत होते असं मृत्यूचंही विडंबन होतं. निजणं आणि झोपणं यात लोक फरक करतात, पण तेवढाच सावटपणा या मेडिको सोशलला झेपणार नाही. तर मंडळी, स्वास्थ्याचा हा ठेवा आपल्याला निसर्ग दत्तच आहे. त्याचा छान वापर व्हावा. लहान मुलांसारखं, जनावरांसारखं झोपता यायला हवं. खरं तर पण असं सुख असणारे लोक कमीच असतात. सर्व दुनियेची जद्दोजेहदमध्ये आपल्या साखर झोपेची क्वालिटी हरवून बसते. तसं जर झालं असेल तर काही उपाय आहेत. गोळ्या घेणं हा इन्सोम्निया या आजाराचा उपचार आहे. त्यावर डॉक्टर निर्णय घेतील, पण 100तल्या 90 हा आजार नसतो, त्याच्या आधीची एक पायरी असते. या लोकांनी संध्याकाळी 7 नंतर चहा कॉफी टाळावी, मानसिक उत्तेजना टाळावी, जेवण आणि झोप यातलं अंतर वाढवावं. या वेळेमध्ये आवडतं काहीतरी ऐकणं, लाईट्स किंवा सगळे डोळ्यासमोरचे स्क्रीनची तीव्रता कमी करणं, लैंगिक समाधान याच्यावर कदाचित लक्ष द्यावं. सातत्याने काही क्रिया आपण रोज झोपेच्या आधी केल्या, उदाहरणार्थ शतपावली, औषधं घेणं, आवडती गाणी ऐकणं आणि एक झोपेची ठराविक वेळ ठेवली तर मनाला एक सिग्नल जातो की आता झोपा, मग मिलॅटोनिन येतं आणि मग झोप यायला मदत होते. अगदी उशी, अंथरूण, बेड याचा पण विचार व्हावा. झोपताना जर खोलीचं तापमान बाहेरच्या तापमानाच्या पेक्षा खाली 4-5 डिग्रीने केलं तर झोप येण्यास मदत होते. रात्री वारंवार लघवीला उठण्याची वैद्यकीय कारणं असतात, त्याच्यावर उपचार करता येतो. निसर्गाचं जेवढं निरीक्षण करावं ना तेवढं अचंबित व्हायला होतं. सूर्यापासून ते सूक्ष्म कीटिकापर्यंत एकाहून एक विस्मयकारक रचना आहेत. त्याचं आपल्याला अप्रूप वाटेन असं होतं, तसंच निद्रा आणि झोप याच्याबद्दल होतं. मुळात तो एक चमत्कार आहे आणि आपल्याला तो वसा म्हणून मिळालेला आहे हे त्याचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे. आणि हे महत्त्व समजलं तर मग ते जपणं आणि त्याचा सन्मान करणं आणि रोज सकाळी जगाला ताजेतवाना होऊन सामोरं जाणं शक्य होतं.